नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमा कशी साजरी केली जाते, तसेच या दिवशी दिव्यांची आरास कशा प्रकारे केली जाते, कार्तिकेयाचे पूजन कसे केले जाते, पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे महत्त्व या दिवशी काय आहे, त्रिपुरवातीचे महत्त्व काय आहे, तसेच त्रिपुरा पौर्णिमेची कथा आज आपण जाणून घेणार आहोत. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारा, प्रकाशाची वाट दाखवणारा. या दिवशी कार्तिकेयाचे दर्शन घ्यावे, गंगा स्नान करावे, ब्राह्मणांना दीपदान करावे असे शास्त्रात सांगितले आहे. बौद्ध धर्मात तर असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तथागत बुद्धांचा एक पट्ट शिष्य धम्म सेनापती सारपुत्रचे परिनिर्वाण झाले होते. या पौर्णिमेला बौद्ध धर्मीय स्त्री पुरुष 8 शिलांचे पालन आणि उपोषित व्रत करतात. सर्व लहान थोर उपासक उपासिका एकत्र जमून बुद्ध वंदना घेऊन धम्म उपदेश ग्रहण करतात. कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी शिव मंदिरात त्रिपुरवात म्हणजे उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात लावली जाते. एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. शीख धर्मातही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची या दिवशी जयंती साजरी केली जाते. आता आपण पाहूया दिव्यांचे आरास. हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला शिव मंदिरात त्रिपुर वात लावली जाते. तसेच घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात. अनेक गड किल्ल्यांवर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात. घाट, गड, किल्ले दिव्यांनी सजवले जातात. अगदी रांगोळी सुद्धा दिव्यांच्या मदतीने काढली जाते. आता आपण पाहूया कार्तिकेयाचे पूजन कसे करावे. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. या दिवशी दीपदान केले जाते. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा असा याचा उद्देश आहे. तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. दीपोत्सव. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून मंदिर, सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येते. मंदिरांमध्ये असलेल्या दगडी दीपमाळा या संध्याकाळी वाती लावून उजळल्या जातात. भाविक भगवान शंकरापुढे त्रिपुर वात लावून उत्सव साजरा करतात. आता आपण पाहूया पवित्र नद्यांमध्ये स्नान. कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रा भरतात. पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते. नदीत स्नान करणे शक्य नसल्यास गंगाजल मिश्रित पाण्याने स्नान करावे असे सांगितले आहे. यानंतर लक्ष्मीनारायणाचे पूजन करावे. लक्ष्मीनारायणाची षोडोपचार पूजा झाल्यानंतर तुपाचा दिवा लावा. सत्यनारायण पूजा करणे या दिवशी उत्तम मानले गेले आहे. सत्यनारायणाची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणाची कथा आवर्जून ऐकावी असे सांगतात. या दिवशी लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी पुन्हा लक्ष्मीनारायणाची आरती करावी. आता आपण पाहूया त्रिपुरवातीचे महत्त्व. त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते. काही जण 105 वातींचा दिवा लावतात तर काही जण 700 वातींचा दिवा लावतात. एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासूरच्या वाईट वृत्तीचे दहन व्हावे असा आहे. कापसाचे सूत काढून ती वात केली जाते. त्याची एक खास पद्धत आहे. पंथीमध्ये ही वात ठेवून तुपात ही वात प्रज्वलित केली जाते. बाजारात त्रिपुर वात मिळते, त्यामुळे तुम्ही त्रिपुर वातीचा दिवा लावू शकता. आता आपण पाहूया त्रिपुरारी पौर्णिमेची कथा. त्रिपुर पौर्णिमेला भगवान शिवशंकरा यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. म्हणूनच ते त्रिपुरअरी म्हणून त्रिपुरारी या नावाने ओळखले जातात. त्रिपुरासुरांच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते. तारकासुराच्या वधानंतर त्यांच्या 3 दैत्यपुत्रांनी महाब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले.
थोरला तारकाक्ष, मधला विद्युन्मानी आणि धाकटा कमलाक्षने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून आढळ अशा 3 अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला. ही 3 स्थानं त्रिपुरे म्हणून ओळखली जायची. त्रिपुरे म्हणजे 3 शहरे जी आकाशातून फिरणारी असावी. हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावी. त्यावेळी मध्यान्ह समयी अभिजित मुहूर्तावर चंद्रपुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करावर्त नावाच्या नीलमेघांची छाया पडलेली असावी. जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने 3ही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत असा वर त्यांनी ब्रह्मदेवांकडे मागितला होता. या त्रिपुरासुरांनी 3 लोकात हाहाकार माजवला. देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली असे सांगितले जाते. काही पौराणिक कथांनुसार श्री विष्णूने याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूंच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारांमध्ये भगवान विष्णूने माशाचे रूप घेतले होते. पुराणानुसार भगवान विष्णूने पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्यावतार घेतला होता. 18 पुराणांमध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे. श्री विष्णूने मत्स्यावतारात राजा सत्यव्रताला तत्वज्ञानाचा उपदेश दिला. तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. आता आपण पाहूया त्रिपुर पौर्णिमेला हरिहर भेट. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शिव आणि विष्णूंची भेट होते. ही एक महत्त्वाची भेट आहे. शंभो महादेव विष्णूकडे येऊन त्यांच्याकडे सगळा कारभार सोपवतात आणि कैलास पर्वतावर तपस्येसाठी निघून जातात. या दिवशी विष्णूची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात अशी प्रथा आहे. इतर वेळी आपण शंकराला बेल आणि विष्णूला तुळस वाहतो. अनेक घरांमध्ये विधिवत ही पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो. अशा वेळेस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य अर्पण करून मनाच्या शांतीसाठी प्रार्थना करावी. काही ठिकाणी चंद्राला दुधाचा अर्घ्य देण्याची सुद्धा प्रथा आहे. कार्तिक म्हणा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणा, या दिवशी घरात मंदिरात दिवा लावला जातो. दिवा लावणे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे जाणे. यंदा त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवा लावताना समाजातील वाईट प्रथा, परंपरा, विचार यांचा अंधार दूर होवो हीच प्रार्थना आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.